रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे धीमरथ्या वरकुंडलिकाय व्यापुरमुनिन्द्र समागततिष्ठन् समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदारा सोपानदेवा. नमो मुक्ताबाई राजेश्वरी विभोरपावनी देवानित्या. नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति. नमो सद्गुरु भक्त पूर्णकीर्ति. नमो दया पांडुरंगा. नमो रुक्मिणी विज्ञानंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माता रुक्मिणी पांडुरंगा पुंडली आज या ठिकाणी श्री क्षेत्र धनवडवाडी येथील अत्यंत पवित्र अशा विठ्ठल मंदिराच्या आपल्या प्रांगणामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यात हे या वर्षीचं बरोबर 51 वर्ष. 51 वर्षामध्ये आपल्या यावर्षी पारायण आहे आणि 51 वर्षाच्या निमित्त ही माझ्याकडे आलेली दिलेली प्रवचन रूपी सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व गुरुवर्य मंडळ त्यांच्या वतीनं दिलेली सेवा त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी पहिल्यांदा आभारी आहे. श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता नारोबा तुकोबा ग्रामदैवत आनंदी वाघरादेवी मारुतराय यांच्या चरणी नतमस्तक होऊन तिथे उपस्थित सर्व तुम्ही श्रोतेगण प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती या उक्तीप्रमाणे या ठिकाणी तुम्हा सर्वांना या ठिकाणी नमस्कार करतो. कृतीने शक्य नसते तरी मनाने भावनेने सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आता या प्रवचन सेवेकरता प्रारंभ करतो. आणि मी माझे ऐशी आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानेश्वरी विश्वमानी ज्ञानवरायांची ज्ञानेश्वरी आहे क्रमांक 5 यामध्ये 20 नंबरची 19 नंबरची ओळी याच्या सेवेकरता घेतलेले सेवेकरता याच्याकरता घेतात की आपण काय मी काय एवढा आता वक्ता नाही की त्या ओळीवरती मी काय प्रभू भाषण करेन किंवा तुम्हाला ऐकेन. मी त्या सेवा आपण त्या ओळीची सेवा करतो. सेवा भावाची वेळेमध्ये चुकीला माफी असते. जर सेवा आपण वक्तृत्व करत आहोत तर त्याच्यामध्ये चुकीला माफी नाही. या ओळीवरती या ठिकाणी मुख्य विचारासाठी ओळी ओळी आहे. या ओळीमध्ये सरळ सांगितले की नानोबा पावले सांगितले किंवा संन्यासी कोणाला म्हणायचं. या संन्यासीत्वाची व्याख्या ह्या ओळीमधून सांगितली. संन्यासी कोणाला की आणि मी माझ्या ऐशी आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. यामध्ये विशिष्ट प्रकारची वस्त्र परिधान केली म्हणून तो संन्यासी नाही किंवा विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेतलं तो संन्यासी नाही किंवा तो सर्व संसाराचा त्याग करून वनामध्ये गेलाय असा बसलाय तो संन्यासी नाही. तर संन्यासी कोण की ज्याने मी म्हणजे अहंकार आणि माझे म्हणजे लोक ह्याचा त्याग केला ना तो संन्यासी. त्यामध्ये माऊलीने ओळी सांगितलेलं आहे की तुम्हाला यात आता राहते आगावी हे काही न जगावी त्याच्यावे ते घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. तुम्हाला घर वगैरे सोडून जाऊन वनावनात बसायचं संसार सोडून जाऊन बसायचं हा म्हणजे संन्यासीमध्ये येत नाही. तुम्ही संसारामध्ये राहा आणि त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी काय काही तोडायला लागत नाही. पण तुम्ही मी आणि संसारामध्ये राहता काय करायचं मी आणि माझे हे मी केलं ही त्या ठिकाणी काय करायची भावना ठेवायची नाही. म्हणजे आपल्या त्या ठिकाणी काय केलं पाहिजे अहंकार रहित जीवन झालं पाहिजे. संन्यासी असते संन्यासी
आहे की मागची काय दुःख नसते, मला काय झालं किंवा पुढे काय उद्याची काय काळजी नसते. तू कसा त्यामुळे पण सुखी असते. जसं आपलंही जीवन जर सुखवायचं असेल ना तर आपल्याला पण करण्यासारखं राहिलं म्हणजे त्याने काय केलं असतं, सगळं तोडलेलं असतं. मग आपल्याला आपलं जीवन जर सुखी व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, आपला अहंकार, आपल्याला मीपणा हे काय करायला पाहिजे, तोडलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेला हा मीपणा जाईल, अहंकार जाईल, त्याला तुकोबारा म्हणतात ना, तुम्ही ज्ञानेश्वरी तुकोबारांची गाठ एकामेकीला संगत आहे. या वेळेला संगत आमची तुकाराम महाराज काय सांगतात की अहंकार गेला तुका म्हणे वाया गेला, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. याला संगत आहे. ज्याला अहंकार सोडला तुका म्हणे देव झाला आणि ज्याला अहंकार आला तुका म्हणे तो वाया गेला. म्हणजे अहंकार इतका म्हणजे मी काहीच नाही ही भावना ठेवणं ना, त्या जगाला बाबा मी काहीच नाही ही भावना जेव्हा ठेवू त्यावेळेला आपल्याला जगण्यामध्ये अर्थ यायला जातो. एक राजा असतो आणि त्या राजाला भेटण्याकरता एक व्यक्ती निघाली जाते. थेट राजवाड्यात निघाला राजाला भेटायचे. एक व्यक्ती सामान्य त्याला भेटायला निघाला राजाला, तर ते लोकांनी जवळ त्याला आढळलं. तर कुठे निघाला, नाही म्हटलं मी राजाला भेटायला निघालो. आता आपल्याला कुणाला भेटायचं असतं, वेळ ठरलेली असते, प्रत्येकाची अपॉइंटमेंट घ्यायला असते. म्हणजे शेवट म्हणतात तू असा कोण होता, तू डायरेक्ट राजाला भेटायला निघाला, तू कोण आहे, तू कोण सचिव वगैरे कोण आहे का राजाचा, तो म्हणजे कुछ भी नाही मी नाही ते. तू कोण शेवट, तू कोण सैनिक आहे का, सैनिक मैं उससे बढ़कर हूँ. तू उससे बढ़कर, तू कोई तुम सरदार हो, नहीं मैं उससे बढ़कर हूँ. सरदार से बढ़कर मैं तुम कोई प्रधान हो, नहीं मैं उससे बढ़कर हूँ. तो क्या तुम कोई राजा हो, नहीं मैं उससे बढ़कर हूँ. क्या तू राजे से बढ़कर, क्या तुम राजा के गुरु हो, तो मैं उससे बढ़कर हूँ. राजा के गुरु से बढ़कर तो भगवान है. क्या तुम भगवान हो, भगवान हो तो मैं उससे बढ़कर हूँ. भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं, तू तो वही हो, कुछ भी नहीं. कुछ भी नाही ज्यावेळेला त्यावेळेला आपल्या जगण्यामध्ये अर्थ येतो. मैं कुछ तू हो, मी कोणते आहे ही भावना आली ना की समजायचं आपली गाडी उतारायला लागलेली आहे. तर त्याबाबत तुकाराम म्हणतात ना, अहंकाराला तुका म्हणे वाया, मी कोणते आहे ही ज्या स्वतःचा जो मी करतो मावळी किती या ठिकाणी ओळीमध्ये तुमच्या सांगतात की ज्याला स्वतःचा मी पाला विसरला ना तो चालेल, माझ्या स्वतःचा अहंकार झाला ना तो चालेल. आपल्या या सगळ्या दुःखाचं मूळ कारण काय आहे, संसारामध्ये दुःखी कुणीच नाही. दुःखाचं मूळ काय, दुःखी कुणीच नाही. कारण आपण कोणाच्या होतो, देवाचा. देव कसा आहे, सुखरूप आहे का, तुझ्या गुण आहे, माझ्या पांडुरंगा कार्यक्रम. जर तो सुखरूप आहे, आपण त्याच्या अंश आहोत. मनोवंश जीवलोक जीवभूत कानात मनोवंश जीवलोक जीवभूत कानात हे सर्व काय ते सर्व माहिती. आपण जर त्याच्या अंश आहोत आणि तो सुखरूप आहे, मग आपण सुखरूप का, आपल्या चेहरे पडलेले का, तरी आता एकमेव कारण म्हणजे आपल्याला मी आणि माझेपणा. दुःख कसं